कशा आहात तुम्ही सगळे? मी आदिती स्वागत करते तुम्हा सर्वांचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या 14 मंथ्स बेबीसोबतचा माझा डेली रुटीन. हॅलो बोल आद्विका, हॅलो बोल सगळ्यांना, हॅलो बोल, हॅलो. ती कॅमेरा सुरू केलं की खूप छान क्यूट अशी स्माइल देते. सो तिला हाय बोल बोलले तर बोलत नाही आहे. चला तर मी माझा डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. इथे मी सर्वात प्रथम उंबरठा पूजन केलेलं आहे. इथे दिवा व उदबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे. आता पहिले आहे सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्वात आधी मी उंबरठा पूजन वगैरे करून घेतला. आता त्यानंतर देवपूजा वगैरे करून आद्विकाचं जे डेली रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो असाच फुल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक्स आणि शेअर करा. ओके चलो, तर मी शेअर करते पुढचा रुटीन माझा. आणि आता तुम्ही बघा आद्विका जेजी कर म्हणल्यानंतर कशी करते. आद्विका जेजी करते, जेजी करतेस, कर जेजी, कर कर जेजी, जेजी कर. ओ जे तर ते अशा प्रकारे जे. तर आद्विकाला आज खायला बनवला होता मी उपमा. ती आजकालच खातीये उपमा, जास्त पहिले खायची नाही. तिची स्माइल एकदा बघा तुम्ही. काय बोल आद्विका सगळ्यांना. कट टू डे सेकंड. काल मी आद्विकाचं जे डेली रुटीन आहे ते शेअर करत होते, बट त्यानंतर माझं काही शूट करणं झालंच नाही. तर आज आहे महाशिवरात्री. तर आज आता आम्ही सायंकाळी 4-5 वाजलेले आहेत. आम्ही जातोय दर्शनाला महादेवाच्या. आणि हा आद्विकाला टॉप आणलेला आहे उज्जैनहून, तर तो तिला घातलेला आहे. तर महाशिवरात्री निमित्त महादेवाची पूजा करायला घेतली होती. सगळ्यात आधी तर दुधाने स्नान वगैरे करून घेतलं. त्यानंतर मध टाकला थोडासा, त्याने पण स्वच्छ असं पिंड धुवून घेतली आणि त्यानंतर कुंकू वगैरे लावून घेतलं. तर महाशिवरात्री निमित्त आम्ही गेलो होतो पाताळेश्वर मंदिरामध्ये. तिथे खूप छान अशी सजावट केलेली होती, तुम्ही पाहू शकता. आणि मेनली हे मंदिर पूर्ण दगडाचं आहे, खूप जुनं आहे. आणि तिथं समोरच्या नंदीच्या तिथं लिहिलेलं पण आहे त्यांनी की तिथलचे दगड कोसळणार वगैरे आहेत. परंतु हे मंदिर खरंच खूप छान आहे, खूप जुनं पण आहे. तिथं दर्शन वगैरे घेतलं आम्ही. मी थोडेसे शॉट वगैरे घेतले तिथले. तर तुम्ही पाहू शकता हे बाहेर जे आहे ते नंदी आहे, तिथे खूप पडायला झाला आहे, त्यामुळे तिथे बाहेरूनच दर्शन देत आहेत. त्यानंतर तिथूनच रस्ता आहे, तिथून आम्ही गेलो होतो जंगली महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तिथून थोडंसं वर गेल्यानंतरच आहे, तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि असं संपवला आजचा दिवस.